सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50% जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानावर वक्फ बोर्डानं दावा केल्याचा आरोप मंत्री नितेश राणेंनी केलाय। दरम्यान सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। या यादीमध्ये सिंधुदुर्गातल्या 156 ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केला। यात देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले या ठिकाणच्या 156 जागांवर वक्फ बोर्डानं दावा केल्याचं दिसून येत आहे। यात काही शेतजमिनी देखील आहेत। मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गातील अंबोलीमध्ये हिंदू धर्म परिषदेत हा दावा केला होता, तर नितेश राणेंनी केलेला दावा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळानं मोडून काढला। नितेश राणेंना चुकीची माहिती असल्याचं समीर काझी यांनी म्हटलंय। या सगळ्याबाबत मंत्री नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। हा एक फार मोठा धोका आहे। वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे, का जो बोर्ड आहे, तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत। म्हणजे आज आपल्या ज्या देवस्थानाकडे आपण सगळ्या आस्थेने पाहतो, म्हणजे मुंबईपासून ते कोकणापर्यंत देवस्थानाच्या छोट्या मोठ्या सगळ्या पूजेला आपण आवर्जून उपस्थित राहतो। आज आपल्या देवाकडे, मंदिरांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील, तर उद्या आपल्या राहत्या घरांकडे पण हे लोक सोडणार नाही। म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास करून मीही संबंधित प्रशासनाशी बोलणार आहे। सन्मान्य मंत्री महोदयांना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे, कोणीतरी त्यांची दिशाभूल केलेली आहे, असे काही घडलेलं नाहीये। मी मागील काही दिवसापासूनचा सर्व रेकॉर्ड तपासला, संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली। असे आढळून आले की आम्ही तेथील कुठल्याही शेतकऱ्यांना, व्यक्तींना, प्रायव्हेट व्यक्तींना किंवा मंदिराच्या संबंधित असलेल्या मिळकती बाबतीत कुठलीही नोटीस आम्ही बजावलेली नाहीये किंवा असा कुठलाही दावा दिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।